भांडण नाही झालेत, काय झालं सगळं सांगतो. व्हिडिओ एंड पर्यंत पहा. मग काय दलिंद्री लागली, काय माहिती मायानिरा आयडियाच चालल्या. दुसरी आयडी ओपन केली ते पण आयडी सस्पेंड झाली. लय सारी ट्राय केली, दुसरी वाली आयडी आपण रिकव्हर केली. आता आयडीच्या सेलिब्रेशन मध्ये म्हटलं आपण एखादा मोबाईल घेऊ. इन्स्पायर मध्ये आलो, आपले 3 पिलांट येत होती, त्याची वाट पाहत बसलो. ते आले डायरेक्ट मग मोबाईल पाहायला गेलो. पहिले तर 17 प्रो मॅक्स पाहिला, त्याचा कॅमेरा चेक करून पाहिला. मी कन्फ्युज होतो, प्रो घेऊ म्हटलं की प्रो मॅक्स घेऊ. मॅक्स आणि प्रोचे कॅमेरे चेक केले, दोन्ही मोबाईलचे कॅमेरे सेमच होते. विषय आहे म्हटलं साईजचा, मोठी साईज आपल्याला नाही पाहिजे. बजेटचं काही टेन्शन नाही, तुम्ही कमेंट करून सांगा बरं प्रो घेऊ की मॅक्स घेऊ. पण मला तर प्रोच आवडते, एकदम छोटी साईज, एकदम कम्फर्टेबल बसते हातात. नंतर दुकानात नेऊन कस्टमर केले, नंतर यशदा आला, त्याच्यानंतर कुलदीपदा आला, नंतर नानूदा बडनेरावरून आला, तर नानू त्याला चाय प्यायला घेऊन गेलो. आणि बडनेराच्या पोट्याने चायलाच आवडते. काय म्हटलं नानूदा तुम्ही अचानकच आले, लय दिवस झाले म्हटलं आम्ही बडनेरा आलोच नाही. आले दुकानाला, चला म्हणे आम्ही आता येतो म्हणे, आम्हाला जायला उशीर लागते म्हणे. तशीच नानूदाची विदाई केली. जिथले उतरलं आपल्याला जायचं प्रमोशन शूट करा. पहिले त्याच्या मोबाईलचा कॅमेरा गेलता, त्या कॅमेरा ठीक करायला आलतो. सैलदाले म्हटलं पावर म्हटलं याच्या कॅमेऱ्याची रिंग गेली. सैलदा म्हणे बदलू नको म्हणे, त्याला खर्च वरील. मग तसंच डायरेक्ट सुझुकीच्या शोरूमवर आलो, इथला याचा शूट डन केला. नंतर मग यामाच्या शोरूमवर आलो. अमितदानं गाडी घेतली होती, अमितदाले पहिले कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. नंतर दाच्या गाडीवर बसलून चक्कर आणली. नंतर अमितदाच्या घरी आलो. आमच्या सब पोट्टे गाड्या एका लाईनीत लावलं, कारण की आम्ही लय मेहनत करून गाड्या घेतल्या. आणि सगळेजण मिळून आम्ही एक नारळ फोडलो. नंतर मोहन दादाच्या घरी त्याचा एनएक्स कॅमेरा द्यायला आलो. आता सगळे कामं निपटून आम्ही चाललो होतो घरी, आणि घरी जाऊन आम्हाला वाजले होते 12. तर पोट्टे आजच्यासाठी एवढंच. भेटू दुसरा ब्लॉग बरे. तोपर्यंत आपले 20,000 फॉलो कम्प्लीट करून टाका. जे हॅशटॅग मोठे बाबा.